पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंद करः प्रसन्नं सत्य ज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तम् योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकारामं महत्वन्दे भक्तराज चतुष्टकं। श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशे सुदामदेवः अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान विनम्र समुदार चेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनं दीनार्थ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धांतानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषीवरा गुरुवरा श्री घुसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा अध्यात्म की शक्ति हमें पल भी नहीं कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे गर मौत भी हो आ गई सुख दुख हम में सम रहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, आपण आज सकाळच्या सत्रामध्ये संतांची आध्यात्मिक मस्ती कशी आहे त्याचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। अर्थात जितकं देह मी आहे ही जी दृढ धारणा तुमची आमची झालेली आहे तितकीच दृढ धारणा देव मी देह नसून देहो अहम ही भावना जाऊन सोहम ही भावना तुमची आमची दृढ झाली पाहिजे। हा भाग आपण सकाळी पाहिला होता। त्याच्या अनुषंगानं काशी क्षेत्रामध्ये होऊन गेलेले एक संत आहेत भोले बाबा। वेदांत रत्नावली नामक त्यांचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जीवत्व है दृढ़ हो गया देहत्व के अभ्यास से कैवल्य निश्चय सिद्ध हो ब्रह्मत्व के अभ्यास से। त्या वेदांत रत्नावलीमध्ये त्यांचं मत आहे जीवत्व है दृढ़ हो गया देहत्व के अभ्यास से। या देहालाच मी समजून त्या देह तादात्म्यामुळे जे जीवत्व आपल्या ठिकाणी दृढ झालेलं आहे तर त्या ठिकाणी
भोले बाबा म्हणतात की त्याचप्रमाणे कैवल्य निश्चय सिद्ध हो ब्रह्मत्व के अभ्यास असे. आमच्या ठिकाणी आत्मभाव हा जागृत झाला पाहिजे असं वेदांत रत्नावलीमध्ये भोले बाबा म्हणतात. आणि तोच विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना या ठिकाणी सांगायचा आहे की आमच्या ठिकाणी आत्म्याच्या अमरत्वाचं तो गम असला पाहिजे, नाही काय. इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे. प्रत्येक श्वासोश्वासी आम्हाला एक दिवसा असला पाहिजे की आम्ही ब्रह्म, मी ब्रह्म असे निज तत्वपटी ही भूमिका त्याची झाली पाहिजे आणि ती स्थिर असली पाहिजे, काही काळापुरती मर्यादित असू नये. आमच्या संतांच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर आमच्या संतांची जी आध्यात्मिक भूमिका आहे ही नढळे चित्त कदा तयावरून या निश्चिंत आहे जनी अशा पद्धतीची आहे. ती अवस्था आपली झाली पाहिजे, ही अपेक्षा, ही एक हार्दिक इच्छा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या सामुदायिक प्रार्थना अष्टकाच्या माध्यमातून केलेली आहे. ही जीवन मुक्तीची साधना आहे. सज्जन हो, सामुदायिक प्रार्थना म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून इतकं ते दृढ झाला पाहिजे आमच्या ठिकाणी सोहमभाव. तो सोहमभाव इतका आमच्या ठिकाणी दृढ व्हावा की प्रत्येक श्वासागणिक आम्हाला त्याचं भान राहावं. इतका त्याच्या बाबतीत या अष्टश्लोकी भागवतामध्ये दृष्टांत म्हणून एक उदाहरण या ठिकाणी पूज्य सुदामजी दादा सावरकरांनी दिलं. ते म्हणतात कल्याणमध्ये एक साधू होता. प्रत्यक्ष त्याचा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि तो जो साधू होता त्याचं काहीतरी ऑपरेशन अशा पद्धतीचं होतं. त्या ऑपरेशनच्या वेळेस तो एका दवाखान्यात गेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर त्यानं त्या डॉक्टरला म्हटलं की मला सुंगणीची औषध न देता, मला कुठल्याही प्रकारचं बेहोश न करता माझ्या मांडीमध्ये जो मोठा गोळा झालेला आहे त्या गोळ्याचं ऑपरेशन करा. डॉक्टर म्हटलं हे कसं शक्य नाही. ते साधू ऐकतच नव्हते. शेवटी तो डॉक्टर हतबल झाला. त्या डॉक्टरची नाईलाज झाला त्या डॉक्टरचा आणि त्याला ऑपरेशन करावं लागलं. त्या साधूच्या ऑपरेशन कालावधीमध्ये त्या साधूवर त्याचा यत्किंचितही फरक पडला नाही. त्या साधूच्या जीवनामध्ये त्या साधूला त्या ऑपरेशन कालावधीमध्ये थोडंसंही दुःख वाटलं नाही. त्या अवस्थेमध्ये तो प्रशांत होता आणि ती शांत अवस्था पाहून तो जो नास्तिक डॉक्टर होता, जो देवाला मानत नव्हता, तो डॉक्टरही सुद्धा आस्तिक झाला. त्याला मान्य केलं की तुमचं अध्यात्मशास्त्र काहीतरी एक उच्च दर्जाचं शास्त्र आहे, आमच्या विज्ञानाच्याही पेक्षा श्रेष्ठ असलेलं हे तुमचं अध्यात्मशास्त्र आहे. त्याच ठिकाणी त्या डॉक्टरनी मान्य केलं होतं. अर्थात हा जो परिणाम आहे हा परिणाम कशाचा आहे? त्या साधूच्या ठिकाणी जी सोहम भावाची प्रतीती होती, प्रत्येक श्वासागणिक चालणारी, तिचा हा परिणाम आहे की त्याच्या देहाला झालेल्या कुठल्याही प्रकारच्या दुखापतीचा त्याच्यावर यत्किंचितही परिणाम जाणवला नाही. हा भाव आहे. हा भाव मोठ्यातल्या मोठ्या झुंजार वीरश्री गाजवणाऱ्या शूरवीरांच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसून येणार नाही. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कधी कधी मला प्रमाण आठवतात आणि नवल वाटते. काय तुकोबाचं चिंतन असेल. तुकाराम महाराज म्हणतात की वीर विठ्ठलाचे गाढे. आम्ही गाढे वीर जर कोणी असतील तर फक्त विठ्ठलाचे वीर आहेत. बळीयाची अंकित. आम्ही झालो बळीवंत असं म्हणतात. आमचे इतके बळवंत कोणी दुसरे पैदा झाले नाही. आमचे इतके दुसरे शूरवीर कोणी जन्माला आले नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीये वीर गाढे, आम्हीच गाढे वीर आहोत या भूमंडळी. इतकं जगद्गुरु तुकाराम म्हणतात. ती याच भूमिकेतून म्हणतात. कारण काय त्या संतांची ती अवस्था वर्णन करा.
या ठिकाणी संतांच्या अवस्थेत जसं वर्णन केलं आहे तसं इतर जे शूरवीरच्या वीरश्रीच्या बळाया मारणारे किंवा वीरश्री ज्यांच्या ठिकाणी वास करतात असे जे कोणी लोक असतील त्यांचं दृष्टांत म्हणून एक उदाहरण या ठिकाणी दिलं गेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जी पेशवाई आली होती त्या पेशवाईतले पहिले बाजीराव पेशवे, त्यांची वीरश्री प्रसिद्ध आहे. त्यांच्या वीरश्रीची कीर्ती अख्ख्या देशभरात पसरलेली आहे. सर्व लोक त्याच्या बाबतीत ज्ञात आहेत. परंतु एक वेळचा प्रसंग त्यांच्या जीवनातला सांगितला जातो की ते दाढी करण्याकरता त्यांच्याकडे न्हावी आला होता आणि ते त्यांची दाढी त्या न्हाव्याकडून करून घेत होतं. ते करत असताना काय झालं की त्या न्हाव्याच्याकडून त्यांना वस्त्रा लागला मानेला आणि भयंकर वेदना झाल्यासारखे ते एकदम किंचाळले आणि त्या न्हाव्याला म्हणायला लागले, रे का मूर्खा, तुला काही अक्कल आहे की नाही, किती दुखापत झाली आहे, ह्या असं एका दाढी करून राहिलाय की मला एखादा जीव घेशील. तेव्हा तो न्हावी हसला आणि ते बाजीराव पेशवे म्हणाला की तू हसतो, मला इजा झाली आहे, मला दुखापत झाली आहे आणि तो हसतोय निर्लज्जासारखा, काय कारण आहे. त्यावेळेस तो न्हावी म्हणायला लागला की मला या गोष्टीचा हसू आलंय की एवढ्या वीरश्री ज्यांची वीरश्रीची कीर्ती इतकी पसरलेली आहे, जो इतका वीर आहे की जो मोठ्या मोठ्या लढाया ज्यानं गाजवलेल्या आहेत, असा एवढा लढाया गाजवलेला लढाईमध्ये झालेले घाव पेलणारा बाजीराव पेशवे या ठिकाणी एक वस्त्रा लागला, थोडासा घाव झाला तरी इतका माझ्यावरती ओरडत, काय गमक असावं याचं. असं ज्या वेळेस त्या न्हाव्यानं विचारलं त्यावेळेस ते बाजीराव पेशवे बोलायला लागलेत की अरे गड्या, ज्या वेळेस आम्ही युद्ध करतात ना त्यावेळेस आमच्या मनाची तयारी असते की आता आपल्याला कितीही मोठा घाव असला तरी मर जाएंगे लढ जाएंगे हम हिम्मत के साथ, मजाल क्या है कि शत्रु के धरे हमारा हात, या पद्धतीची मनोधारणा तयार करून आम्ही लढाई करतो. म्हणून त्यावेळेस आम्हाला कुठल्याही प्रकारची इजा झाली तरी त्याचा परिणाम आमच्यावर तात्काळ होत नाही. आणि या ठिकाणी माझ्या मनाची तयारी नाही म्हणून या ठिकाणी मला ही दुखापत, इतकं त्याचं दुःख झालं आहे. अर्थात त्या दुःखाची जी जाणीव मोठ्या प्रमाणात झाली ती या ठिकाणी झालेली जाणीव आणि युद्धभूमीवरची जाणीव याच्यामध्ये जमीन आसमान इतका फरक आहे. पण आमच्या संतांच्या दृष्टीनं जर विचार केला, जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दृष्टीनं जर विचार केला, काय किती मोठं संकट, त्यांच्या संकटाच्या दृष्टीनं स्वानंद सुखनिवासी पूज्य सुदामांनी काय त्यांच्या आणि त्या राष्ट्रसंत चालिशामध्ये वर्णन केलं आहे. किती दुःख त्यांच्या समोर होतं. इतकंही दुःख असल्यानंतरही सुद्धा किंतु न ब्रह्म विलीन दशा कभू न्यून हुई न घटी न कटी सुखधारा तारक श्री तुकडोजी जगद्गुरु अद्भुत जीवन योग तुम्हारा. काय वर्णन करावं त्यांचं. ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना शुगर आहे हे माहीत असून काही हरामखोर डॉक्टरांनी महाराजांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. कशा करता? महाराजांच्या पोटाचं ऑपरेशन करण्याकरता, उदरविच्छेदन करायचं आहेत महाराज. महाराज म्हटले काय हरकत आहे. महाराजांची इच्छा नव्हती, महाराजांची इच्छा होती उरळी कांचनच्या नैसर्गिक नॅचरोपॅथीच्या दवाखान्यामध्ये जाऊन नैसर्गिक पद्धतीनं आपली तब्येत दुरुस्ती करून घेण्याची. परंतु त्या काळामध्ये त्या डॉक्टर लोकांनी महाराजांना जबरदस्तीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेलं. त्यांना अक्कल, त्यांना डॉक्टर कोण्या महामूर्खानं केलं कल मला काही समजत नाही. ज्यांना हेही कळत नाही की ज्या व्यक्तीला शुगर आहे त्या शुगर असलेल्या व्यक्तीचं ऑपरेशन अशा पद्धतीचं होऊ शकत नाही, हे ज्यांना कळत नाही त्यांना डॉक्टरच कोण्या महामूर्खानं केलं असेल. महाराजांना शुगर असून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आणि ऑपरेशन करता नेलं होतं. नेलं तिथं. महाराजांना म्हटले महाराज तुमचं ऑपरेशन करायचं आहे असंही सांगितलं नाही, खोटं बोलले.
थोडंसं तुमच्या पोटाला चिरा द्यायचा आणि ते तपासणी करण्याकरता त्याचं हे करायचं आणि ते करायचं, अशा पद्धतीचं बोलून त्यांनी महाराजांचं ऑपरेशन केलं खोटं बोलून. महाराजाची सही. त्यावेळेस तुकडोजी महाराजांना विचारलं, महाराज तुमची परमिशन? महाराज म्हणे आता तुम्ही आणलत ना, मग आता आडवं कापा की उभं कापा, तुमच्या स्वाधीन आहे. इतक्याही परिस्थितीमध्ये काय त्यांची शांती की राष्ट्रसंतांच्या आरतीमध्ये वर्णन येते की जिंकी काळासही शांती. त्यांच्या काळाच्या समोर सुद्धा त्यांची शांती आढळ होती. काय त्यांच्या शांतीचं वर्णन करा. स्वागत देव सुदुर्लभसा नृप वैभव दासन मोह जराभी संकट घोर विरोध महापर रंचन चंचल वृत्ती जवाबी. त्यांची वृत्ती ढळली नाही, चंचलता त्यांच्या वृत्तीत निर्माण झाली नाही, त्यांची वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होती. तारक श्री तुकडोजी जगद्गुरु अद्भुत था समचित्त तुम्हारा डंख हजार महाऐके पर चीखन एक कभी निकली थी बल्कि अखंडित लोक हितार्थ उपक्रम की भ्रमणा चलती थी. शेष पे शांत विराज रहे जब दर्शन को उमड़ा जग सारा तारक श्री तुकडोजी जगद्गुरु अद्भुत निश्चल रूप तुम्हारा, असं वर्णन त्या संतांचं केलं जाते. काय अवस्था असेल त्या संतांची. इतकी ही व्याधी त्यांच्या ठिकाणी उपस्थित झाली होती, इतका त्रास होता, तरी सुद्धा ते आमचे राष्ट्रसंतांना त्या दुःखाची किंचितही जाणीव नव्हती. त्यांची ती अवस्था काय, त्या अवस्थेचं वर्णन करावं. आमच्यासारखे लाखो जन्म जातील तरी त्यांच्या अवस्थेचं वर्णन आम्ही करू शकणार नाही. आणि ही अवस्था आमच्या संतांची आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये देहाचा विसर पडण्याकरता काही अनेक पद्धती आहेत. अनेक पद्धतीने देहाचा विसर पडू शकतो, परंतु काही काळापुरता पुन्हा त्या देहस्थितीवर लोक येतात, लगेच त्या देहाशी तादात्म्य साधतात. काही काळापुरतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक उदाहरण सांगितलंय. कामातुरा भय लाजना विचार शरीर असार तृणमूल. ज्या ठिकाणी ज्यावेळेस कामातूर मनुष्य होतो, काम लोलूप मनुष्याच्या ठिकाणी कामज्वर ज्या वेळेस उत्पन्न होतो, त्यावेळेस तो कामी पुरुष जो आहे त्याला कुठल्याही प्रकारची भीतीही राहत नाही, कुठल्या प्रकारची लाजही राहत नाही, कुठल्याही प्रकारचा विचारही राहत नाही. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, तर त्याला त्या कामसुखाच्या पुढे स्वतःचं शरीर सुद्धा तृणमूल नाम गवताच्या काडीसारखं यत्किंचित वाटत असते. इतका तो देह भान विसरून जात असतो त्या काम उपभोगाच्या वेळेस. आम्हाला त्याचा अनुभव नाही ब्रह्मचारी लोकांना, परंतु ज्यांना अनुभव असेल त्यांनी चिंतन करावं त्याचं. देह भान विसरून तो त्या सुखामध्ये लोलूप होतो, पण काही क्षणापुरता. नंतर मात्र दुःखच त्याच्या वाट्याला येते. विषयाचे सुख जेथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. आणि म्हणून या पद्धतीने सुद्धा देहाचा विसर होतो, परंतु तो देहाचा विसर तुच्छ स्वरूपाचा मानला गेला. त्यानंतर देहाचा विसर पडण्याकरता काही लोक नशिल्या पदार्थांचं सेवन करतात. नाथ महाराजांच्या साहित्यामध्ये, नाथ महाराजांच्या भागवतामध्ये नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं. जो मोले मदिरा पिये तेने मदे नाचे गाये जेणे ब्रह्मानंद सेविला आहे तो राहे आवरला. नाथ महाराज म्हणतात, जो मोले मदिरा पिये, जो पैसे देऊन दारू पितो, तो त्या दारूमध्ये इतका उन्मत्त होतो की त्याच्या देहाचं भानही त्याला राहत नाही. आणि त्या उन्मत्त तो त्याचं काय वर्णन होत, त्याच्या देहाचं भान त्याला राहत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये काय त्याचं वर्णन आलंय, अप्रतिम वर्णन त्या दारुडेश्वराचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये आलंय. भान विसरून शरीराचे इतकी त्याची अवस्था होऊन जात असते. कसं चळलं दारुण मन हरपलं भान परवा नाही
बायका पोराची, लाज खोविली प्रतिष्ठेची, अशी त्याची अवस्था होऊन जाते. इतकं देहभान विसरून जाते की त्याच्या तोंडामध्ये बसल्या घाणीतल्या माशा हौसेनं इतकं त्याचं देहभान विसरून जाते, तरी त्याला भान राहत नाही. तनगळ्या देतो नालीतून, इतकी त्याची अत्यावस्था होऊन जाते. पण किती काळपर्यंत, मला असं वाटते त्याच्याकरता किती काळपर्यंत टिकते त्याच्या दारूची नशा, त्यानं घेतलेल्या भांगेची नशा, त्यानं घेतलेल्या अफीमची नशा, त्यानं जो कोणता नशीला पदार्थ घेतला असेल, त्या नशिल्या पदार्थाची नशा ही किती कालपर्यंत टिकते. आणि अध्यात्माची मस्ती जी आहे, अध्यात्माची जी नशा आहे, ते किती कालपर्यंत टिकून राहते. याचंच या ठिकाणी आमच्या नाथ महाराजांनी एक तुलनात्मक चिंतन आपल्यासमोर मांडलं असं म्हणायला हरकत नाही. त्याहीपेक्षा गुरु नानक देवांचा एक जो दोहा आहे, नाथ महाराजांच्या या ओवीला अगदी तंतोतंत जुळणार आहे. नाथ महाराजांच्या त्या या ओवीला ते नानक म्हणतात की शराब गांजा भांग अफीम उतरत आहे परभात. परभात या शब्दाचा अर्थ, परभात म्हणजे सकाळी, प्रभात सकाळी, रात्री पिलात सकाळी उतरली. परंतु नाम खुमारी ऐशी नानका उतरत नाही दिन रात. पण नामाची अशा पद्धतीची एक नशा आहे, खुमारी नाम नशा आहे की ती दिवस रात्र उतरत नाही. रात्र दिवस अहो रात्र अखंड वाहे जैसी गंगा, अशी ती अध्यात्माची मस्ती त्याच्या शरीरामध्ये वाहत असते. अखंड आनंदे निर्झर डुल्लत असो, अशी अवस्था त्या संतांची होते या परमात्म सुखामध्ये, या अध्यात्म शक्तीच्या मस्तीमध्ये इतके ते डुबून जातात. आणि खऱ्या अर्थानं संतही त्यांनाच म्हणतात ज्यांनी जनसेवेशी जीवन दिले आणि स्वानंदी बुळोनी जगात तारिले. जे स्वानंदात बुडले तेच खऱ्या अर्थानं संत ठरत असतात. आणि म्हणून या पद्धतीची ती संतांची अवस्था होत असते. अध्यात्म नशा ही अखंड राहणारी आहे, ती कायम स्वरूपी राहणारी आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तीच अवस्था प्रत्येक जीवनमुक्ताची व्हावी म्हणून राष्ट्रसंतांनी या ठिकाणी सांगितलं की अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जुदा. पलभरासाठी सुद्धा. कारण ती अध्यात्मशक्ती ज्या वेळेस तुमच्या ठिकाणी असते त्यावेळेस खऱ्या अर्थानं अवस्था अशी असते सज्जन हो, की मोठ्यातले मोठे आघात सुद्धा तुमच्याकरता हित होत असतात. विष ते अमृत आघात ते हित होत असे, अशी अवस्था ती तुमची होत असते. आणि म्हणून एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो की ओलं नारळ आहे. ओलं नारळ जर फोडलं ना, तर ओलं नारळ फोडल्यानंतर त्या नारळाचं जे आतलं डौल आहे ना, ते सुद्धा फुटत असते, त्याचे सुद्धा तुकडे होतात. त्यालाही एक प्रकारची इजा पोचते. त्याचं कारण आहे ते ओलं नारळ हे नारळाचं जे वरचं टोकर आहे त्याच्याशी ते आतमधलं जे टोकर आहे, डौल आहे ना, हे तादात्म्य साधलेलं आहे, एकरूप झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर होणारे वार याच्यावर सुद्धा अनपेक्षितपणे का होईना होतच असतात. परंतु दुसरं नारळ असते ते कोरडं नारळ असते. त्या कोरड्या नारळाचं डौल हे त्या नारळाच्या टोकरापेक्षा भिन्न असते, वेगळं असते. आणि म्हणून ते वेगळं असल्यामुळे त्या नारळावर कितीही तुम्ही दगड मारले, कितीही ते नारळ किती मोठा वार करून फोडलत ना, तरी त्या नारळाच्या जे डौल आहे आतमधलं त्याच्यावरती त्याचा यत्किंचितही परिणाम होत नसतो. तसंच आहे जे देह तादात्म्य ज्यांनी साधलेला आहे त्यांनाच या देहाचे दुःख आपलेसे वाटत असतात. पण ज्यांच्या ठिकाणी अध्यात्माची मस्ती शिरली आहे आणि ज्या संतांच्या प्रत्येक श्वासोश्वासामध्ये इस अमर आत्मा का गम आहे, अशा साधू संतांच्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या दुःखाची प्रतीती संभवत नाही. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सुखी मी
दुःखी मी ही भावनाच त्यांच्या ठिकाणी नसते. सुखही नाही, दुःखही नाही, कोणत्याही प्रकारची भावना त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ब्रह्मानंद निमग्न चित्त असताना त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांना जाणवत नाही. मला या संबंधानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये थोडा प्रवेश करावासा वाटतो. श्रीमद भगवद्गीता नामक जो काही एक अमर ग्रंथ आहे या भारतीय संस्कृतीचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. श्रीकृष्णाच्या मुखोद्गताचा आठव होता मना उसळती वीर बोध भावना, अशा पद्धतीचं ज्या ग्रंथाचं वर्णन करावं आणि एक हार्दिक विनंती करावी त्या राष्ट्रसंतांनी की वाच वाच रे गीता नरवीरा, वाच वाच रे गीता. त्यांनी वाच वाच रे वाच वाच रे 4 वेळा शब्द वापरलाय एका भजनामध्ये, एकाच गोडीमध्ये. त्याचं कारणच आहे, वाच वाच रे गीता हे सांगण्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की त्यांची आग्रहाची विनंती आहे की वाच 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 4 वेळा सांगतायत ते. नाहीतर काव्यशास्त्रामध्ये एकच शब्द अनेक वेळा वापरणं चूक सांगितलं, परंतु 4 वेळा सांगितलं महाराजांनी, वाच वाच रे गीता नरवीरा, वाच वाच रे वाच. तेव्हा वाचणं कर्तव्य. म्हणून त्या गीतेकडे मला थोडंसं वळावंसं वाटते. त्या श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामधला 22वा श्लोक महत्वाचा आहे. त्या 22व्या श्लोकामध्ये गीतेश्वर भगवान कृष्ण सांगतात, यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. काय म्हणतात भगवान कृष्ण? भगवान कृष्ण सांगतात की च म्हणजे आणि, यम म्हणजे ज्या आत्मलाभाला, लब्ध्वा अर्थात प्राप्त होऊन, अपरम लाभम दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या लाभाला, ततः त्याहून, अधिकम म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणातला किंवा जास्त, अधिक असा न मन्यते अशा पद्धतीचा मानत नाही. आणि मग पुढे यस्मिन अर्थात ज्या आत्मस्वरूपावर स्थित झालेला हा, गुरुणापि दुःखेन म्हणजे फार मोठ्या दुःखाने सुद्धा न विचाल्यते अर्थात मोठ्या दुःखांकडूनही सुद्धा त्याचं चित्त असं विचलित होत नाही, त्या दुःखाशी तो तादात्म्य साधत नाही. ज्ञानेश्वर माऊली सुंदर विवरण करत असताना, या श्लोकाचं विवरण करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटी जे पापीड भरे चित्त न दटे, का शस्त्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये, ऐसे आपण पारिगोनी ठाये, मग देहाची वायू न पाहे, आणिकची सुख होऊनी जाये म्हणून विसरू. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं. ज्याप्रमाणे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की यदि मौत भी आए किसी क्षण में, या संकट पर्वत प्राय पडे, तुकड्या कहे जो डरता नवसी, ही अवस्था त्याची होत असते. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगताय त्या ठिकाणी. श्रीमद भगवद्गीता तेच सांगते. काय सांगते श्रीमद भगवद्गीता? मग मेरूपासून थोरे, मेरू नाम पर्वत, पर्वतापेक्षाही मोठं दुःख जरी त्याच्या देहावरती पडलत ना, तरीही सुद्धा दाटी जीवपा पिडा भरे चित्त न तुटे, तरी सुद्धा त्याच्यावरती किंचित फरक होत नाही. त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण सांगतात की का शस्त्रेवरी तोडलिया, का देह अग्नी माझी पडलिया, एखाद्या शस्त्रानं त्याचा देह कापल्या जावं, नवे जिवंत अग्नीमध्ये त्याचं शरीर टाकल्या जावं, त्याच्यावरती यत्किंचितही फरक पडत नाही. घ्या आठवण तुम्ही आपल्या महापुरुषांची, घ्या आठवण या देशातल्या शूरवीरांची, ज्यांनी हसत हसत आपलं मरण पत्करलं. करा आठवण त्यांची. आणि म्हणून चेवोची नये ऐसे आपण पया रिगोनी ठाये,
असे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन मग देहाची वासू न पाहे त्या ठिकाणी देहाचा लवलेशही सुद्धा अशा पद्धतीचं राहत नाही. आणि कच्ची सुख होऊन जाय म्हणून विसरू, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्यांना आत्यंतिक अशा पद्धतीचं सुख लाभते आणि म्हणून त्यांना देहाचा विसर पडून जातो. आणि पण ही अवस्था प्राप्त होण्याकरता प्रत्येक श्वास हा आत्म्याच्या अमरत्वाच्या चिंतनात खर्च झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस तो त्या चिंतनामध्ये खर्च होईल त्याच वेळी तो इतकं एक आत्मबल, अमरत्वाचं बल घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही, त्याच्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून त्याची तयारी इतकी झाली पाहिजे, माझा आत्मा अमर आहे आणि मीच तो आहे, मी आत्मा, मी देह नाही, ही त्याची दृढ झाली पाहिजे. ती इतकी त्याची म्हणजे वृद्धी झाली पाहिजे त्या विचाराची, त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी वृद्धी व्हावी की गर मौत भी हो आ गई सुख दुःख हम में समर, इतकी त्याची समबुद्धी होऊन जावी. आणि मोठ्यातल्या मोठ्या दुःखद प्रसंगाच्या वेळीही सुद्धा त्याच्या समबुद्धीला यत्किंचितही तळा जाऊ नये इतकी त्याची तयारी व्हावी, असं राष्ट्रसंतांची हार्दिक इच्छा आहे. तर काही लोक विचारतात, बरेच लोक ज्यांच्याकडे अध्यात्माची वानवा अशा पद्धतीची आहे ते लोक आम्हाला विचारतात, ज्यांना अध्यात्माचा अही सुद्धा कळत नाही. तर काय ओ वेदांत कशाला म्हणतात, अध्यात्म कशाला म्हणतात, त्याला काही कळत नाही. रामदास स्वामी म्हणतात अध्यात्म काही समजेना, वेदशास्त्र काही कळेना आणि माझला बोका आवळेना काही केल्या. असे काही लोक असतात ज्यांना अध्यात्मही काही कळत नाही, ज्यांना वेदांत ह्याचं मागमुसही नसतं, ज्यांना वेदशास्त्र काय ते माहीतही नसतात. अशा पद्धतीचे काही माजलेले बोके असतात जे काही केले आवरत नाही. ते माजलेले बोके मग आम्हाला विचारतात, का हो महाराज, मग तुमचं हे जे अध्यात्मशास्त्र आहे, या अध्यात्मशास्त्रामध्ये आत्यंतिक उन्नती झाल्यानंतर, उच्च पदाला पोचल्यानंतर त्या महात्म्यालाही जर त्याच्या शरीराला जर सुख दुःख होत असतील, त्याच्यातून जर सुख दुःख भोग सारे चुकतील हे कुणाला, हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला हा जर निसर्ग नियम जीवनमुक्ताच्याही ठिकाणी लागू होत असेल तर मग आमच्यासारखे सामान्य लोक आणि साधू संत याच्यात काय फरक आहे, सारखंच आहे, असं काही काही लोक म्हणत असतात. परंतु अशा पद्धतीचा जो विचार आहे तो आत्यंतिक मूढपणाचं दिग्दर्शन करणारं लक्षण आहे. म्हणून सज्जन हो, हा जो काही लोकांचा विचार असेल तर तो विचार चुकीचा आहे, अत्यंतिक चुकीचा तो विचार आहे. आणि म्हणून परमार्थाला आणि अध्यात्माला काय महत्व असं म्हणणारे जे लोक आहेत त्यांचं खंडन करण्याकरता मला असं वाटते, आमचं शास्त्र असं सांगते, आमचा वेदांत असं सांगतोय की देह म्हटला की त्या देहाला स्वभावतः 3 प्रकारचे नाश आहे. एक परता नाश आहे, एक आश्रय नाश आहे आणि एक स्वभाव नाश आहे. हे शरीर जात आघवे ते नाशिवंत स्वभावे, मनोनित्वा झुंजावे पंडुकुमारा. अर्थात स्वभावतः त्याला नाश आहे. आमचं जे शरीर आहे याला स्वभाव नाश आहे. स्वभावतः कुठल्याही प्रकारची इजा न होताही सुद्धा सहज बसल्या बसल्या नैसर्गिक मृत्यू सुद्धा येऊ शकतो, त्याला स्वभावतः नाश म्हटला. काही परता नाश आहे, दुसऱ्याकडून त्याची हत्या व्हावी, हा एक परता नाश आहे. दुसऱ्याकडून मारले गेले देवा करवी, अर्थात जे मारले गेले देवा करवी, जे राक्षस मारला गेले त्या राक्षसांच्या देहाला परता नाश होता. आणि अर्थात तिसरा जो नाश आहे तो तिसरा नाश आहे आश्रय नाश. आश्रय नाश नाम कशाच्या तरी आश्रयानं त्यानं मरण पत्करलंय. जिवंत उदाहरण सांगतो, तुमचा लाडका सुशांत, काय त्याचं नाव मला काय आठवत नाही,
सुशांत सिंग राजपूत, त्याला जे काही आणि मरण अशा पद्धतीचं आलंय, ते मरण आश्रय नाशातून आलेलं आहे. त्यानं आश्रय घेतला होता. त्याच्या घरच्या फॅनला जी काही दोरी त्यानं बांधली होती, त्या दोरीचा त्यानं आश्रय घेतला होता. तर आश्रय नाश आहे. हा स्वभावच आहे शरीराचा. शरीर म्हटलं की त्याला, शरीराला षड्विकार आहेतच, निश्चित आहे. अवस्था अनेक या देहाला, आणि देह हा नष्ट होणारच आहे. कारण निसर्गाचा तो प्रकृतीचा नियमच आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा तैसे शरीर जाता गवे. नाशिवंत स्वभाव, नाशिवंतच आहे. नवे नाशिवंत तर आहेच आहे, परंतु त्याच सोबत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधी, नाही का, नाही अपवित्र शरीरायसे. जगद्गुरु तुकाराम म्हणतात शरीर हे दुःखाचं भांडारच आहे. आमचं शरीर हे रोगाचं भांडारच आहे, दुःखाचं कोठार आहे. त्याच्यामुळे शरीराला, ते साधूचं असो की तुमच्या सामान्य जीवाचं असो, त्या दोघाचंही सुद्धा शरीर जे असतील, त्या शरीराला ते धर्म, शरीराचे धर्म लागूच आहेत. काही मूर्ख लोक, काही माफी मागून मी या ठिकाणी ते सांगू इच्छितो, स्वानंद सुख निवासी पूज्य तुकारामजी दादा गीताचार्य यांचं देहावसन झाल्यानंतर अत्यंत लांब त्यांचं निधन झाल्यामुळे तिथून त्यांना आणतपर्यंत आणि त्यांची अंत्यसंस्काराची विधी करतपर्यंत 2-3 दिवस त्यात निघून गेले. दादांच्या शरीराला थोडा काही दुर्गंध सुटला होता. काही लोक आम्हाला टोमणे मारत होते, काय तुमच्या दादांचे ते देह, आणि त्याची दुर्गंधी सुचली आहे. तोंडाला रुमाल बांधून लोकांनी अंत्यसंस्कार केला, अशा पद्धतीचं केलं, तशा पद्धतीचं केलं. अहो, तो शरीराचा धर्म आहे. शरीराला दुर्गंधी येणारच आहे, शरीराला सुख दुःख होणारच आहे. त्याचं काय तुम्ही घेऊन बसले? त्यांच्या शरीराला दुर्गंधी सुटली अंत्य त्यांच्या निधनानंतर, त्यात काय त्यांचा दोष आहे? अहो, ते शरीर आहे, शरीराला दुःख होणारच आहे, शरीराला दुर्गंधी सुटणारच आहे. हा शरीराचा स्वभाव आहे. मग ते शरीर साधूचं असो की सामान्यबद्ध जीवाचं असो, की पामराचं असो, की विषयाचं असो, की मुक्ताचं असो, कोणाचंही ते शरीर असलो, जीवन मुक्ताचं नाही, विदेहमुक्ताचं जरी शरीर असलं तरी त्याला देहाचे धर्म हे त्या ठिकाणी लागूच होतात. परंतु या ठिकाणी साधू संतांमधलं आणि सामान्य जीवामधलं जर खऱ्या अर्थानं सुख दुःखाच्या भोगण्याच्या बाबतीतलं काही गमक असेल तर ते हे आहे की ते कबीरदासजी महाराज सांगतात की देह धरे को दुःख है भुगताये सब कोय, ज्ञानी भोगे ज्ञान से मूर्ख भोगे रोय. ही अवस्था होत असते. हे दोघांतला फरक आहे, साधू संतातला आणि सामान्य जीवातला हा फरक आहे. शरीराला होणारं जे दुःख आहे ते त्या देहाशी तादात्म्य साधलेला जो बद्ध जीव आहे, जो अज्ञानी जीव आहे, तो बद्ध अधीर होऊन, आणि ते दुःख, माझं शरीराला इतकं दुःख आहे, तितकं दुःख आहे, अशा पद्धतीचं जिथं तिथं दुःख आपलं व्यक्त करून बघत असतो. परंतु साधू संत आपुले दुःख नवदे कुणाला, चिंता इतरांची, ही त्यांची अवस्था होत असते. इतकी त्यांची उत्कटता होऊन जाते की भीत नसो आता आपुल्या मरणा. जगद्गुरु तुकाराम म्हणतात मरण जरी आलं तरी आम्ही भीत नाही म्हणतात. काय त्यांची मस्ती असेल त्या अध्यात्माची. आणि म्हणून गोष्ट काय सज्जन हो, आत्मनिष्ठ महात्मा जो असतो ना, तो आत्मनिष्ठ महात्मा कधीही कोणत्याही प्रसंगी त्याला देह तादात्म्य होत नाही. कारण त्याच्या प्रत्येक श्वासागणिक त्याच्या आत्म्याचं अमरत्वाचं स्फुरण त्याच्या ठिकाणी होत असल्यामुळे त्याला त्याच्या देहाचे दुःख जाणवतच नाही. बद्ध जीवाला त्याचे दुःख जाणवतात आणि तो त्याच दुःखाला आपलं दुःख समजून नसतो. पण ते दुःख कोणाचं आहे? शरीराचं आहे. आणि शरीर माझं आहे का? नाही आहे.
त्या शरीरावरून माझं शरीर आहे, ही वस्तू माझी आहे असं म्हणणारा जी वस्तू आहे त्या वस्तूच्या भिन्न असतो, हा सिद्धांत आहे. माझं म्हणतोय, हा मोबाईल माझा आहे म्हणत असताना मोबाईलपेक्षा मी वेगळा आहे म्हणून मोबाईल माझा म्हणू शकतो. मोबाईल मी आहे असं मी म्हणू शकत नाही, कारण तो माझ्यापेक्षा वेगळा आहे. तसा देह माझा आहे, मी देहापेक्षा भिन्न आहोत म्हणून देहाला झालेलं जे दुःख आहेत ना ते माझं नाही, ते देहाचं आहे. ही धारणा त्या जीवनमुक्त संतांची होत असते आणि त्याच धारणेवरती राहत असतात. महाभारतामध्ये चला थोडं, भारतातून नुसतं भारतात राहून काय करता, कधी कधी महाभारतातही जाऊन पाहत जा. म्हणून भारतातून थोडं महाभारतात चला. पुन्हा आपण भारतात वापस येऊ. महाभारतामध्ये असं म्हणतात की शोकस्थान सहस्राणी भयस्थानम शतानीच दिवसे दिवसे मूढमा विषमती न पंडित. महाभारत काय बोलते? महाभारत असं सांगते की अज्ञानी पुरुष दिवसातून 1000दा, 100दा नव्हे 1000दा दुःख भोगत असतो. काल्पनिक दुःखानं भयानं व्याकुळ अशा पद्धतीचा होत असतो. पण पंडिताच्या ठिकाणी मात्र तशा पद्धतीचं, जे पंडित नाम ज्ञानी आहेत त्यांच्या ठिकाणी मात्र असा भाव कुठे दिसून येत नाहीत. अशा पद्धतीचं महाभारतानं वर्णन करावं. आणि हे जे महात्मे आहेत ना हे मृत्युंजयी झालेले असतात. जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरित्र जीवनयोगी खंड जर तुम्ही वाचलेत ना, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनयोगी खंडामध्ये राष्ट्रसंतांच्या शेवटच्या कालावधीचा जो वर्णन केला तो मृत्युंजय राष्ट्रसंत म्हणून केला आहे. वाचत थोडंसं म्हणजे लक्षात येईल तुमच्या की आमचे संत कसे मृत्युंजयी ठरतात, कसे मृत्युंजयी आहेत. आमच्या या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे संत झाले, मग ते कोण्याही धर्माचे असोत, कोण्याही पंथाचे असोत, कोण्याही संप्रदायाचे असोत, त्याच्याशी देशातले असो नव्हे विदेशातले असो, कोणीही असोत, पण त्या संतांचं जर आम्ही चिंतन केलं ना तर लक्षात येईल. तथागत भगवान गौतम बुद्ध संतच आहेत, संतच आहेत. लोक म्हणत असतील ते संत नाहीत म्हणून, ते म्हणू द्या, परंतु त्याच तथागत भगवान गौतम बुद्धांना समर्थ सद्गुरू अडकोजी महाराजांच्या लाईनमध्ये आमच्या सामुदायिक प्रार्थना मंदिर जे आहेत, आमच्या गुरुकुंज आश्रमचं, त्या प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना परमहंस समर्थ सद्गुरू अडकोजी महाराजांच्या लाईनमध्ये बसवला आहेत ना. मिटला प्रश्न आमचा. आहेत ते संत आमच्यासाठी. त्या तथागत भगवान गौतम बुद्धाचा जर विचार केला तर त्यांनी काय अनुभूती घेतली आणि काय सांगितलं त्या भगवान बुद्धांनी? सर्वम क्षणिकम क्षणिकम सर्वम दुःखम दुःखम, हा त्यांचा सिद्धांतच. वाचत त्यांचं त्रिपिटक म्हणजे लक्षात येईल. सुत्त पिटक, विनय पिटक, असे त्यांचे जे तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे ग्रंथ आहेत, वाचत त्याच्यामध्ये तुमच्या म्हणजे लक्षात येईल. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये त्यांनी जे 4 दुःख पाहिले, तथागत भगवान बुद्धांनी ते 4 दुःख पाहिलं. जन्म मृत्यू जरा व्याधी, हे 4 दुःख ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांनी पाहिलेत, त्यावेळेस त्या दुःखाला पाहून तथागत भगवान बुद्ध दुःखी झाले नाहीत, तर दुःखी समाजाला सुखी करण्याकरिता राज्य वैभव त्यागले. नाथ महाराजांनी मला कधी कधी जळभरताच्या संबंधानं ज्या काही ओव्या नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात लिहिल्या, असं वाटते तथागत भगवान बुद्धांचंच वर्णन आहेत का ते. जे राज्य वैभव भोगिती त्याशी कदा नोहे विरक्ती, भरते केली नवल ख्याती, भोगिला श्रीपती भोग त्यागे. काय नवल वर्णन केलं त्या जळभरताच्या बाबतीत नाथ महाराजांनी. तेच आणि तंतोतंत तथागत भगवान बुद्धाच्या ठिकाणी लागवते नाथ महाराजांनी केलेलं वर्णन. जे राज्य वैभव भोगिती त्याशी कदा नोहे विरक्ती, परंतु आमच्या तथागत भगवान बुद्धांच्या ठिकाणी विरक्ती निर्माण झाली. किती मोठं आश्चर्य आहे. राज्य वैभवात वाढलेला तरुण, त्यानं ज्यावेळेस 4 दुःख पाहिली, त्यावेळेस जगाचं दुःख जे आहे आणि सर्वम क्षणिकम क्षणिकम हा अनुभव ज्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांना आला, त्यावेळेस अक्षणिक तत्व कोणतं आहे, अमर तत्व, अक्षर तत्व कोणतं आहे, त्याच्या चिंतनाकरता तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपलं राज्याचा त्याग केला आणि इहासने शुशस्तुमे शरीर, अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या मनाची धारणा केली तथागत गौतम बुद्धांनी. आणि त्या ठिकाणी कठोर तपस्या केली आणि त्या कठोर तपस्येच्या माध्यमातून ज्यावेळेस पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला, त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणून समाजासमोर प्रगट झाले.
दुःख नुसतं डोळ्यानं पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये इतकं परिवर्तन होऊन गेलं आणि आम्ही ते दुःख पाहिल्यानंतर त्या दुःखाशी तादात्म्य होऊन बसतो. हा फरक आहे जीवन मुक्त संतांच्या जीवनातला आणि तुमच्या आमच्यासारख्या बद्ध पामर जीवातला. आणि म्हणून अमरत्व शोधलं तथागत भगवान गौतम बुद्धांनी. आणि आज तथागत गौतम बुद्ध अमर आहेत, तरी ते देहरूपानं नसतील तरी सुद्धा. अहो, त्यांनी ज्या वेळेस या सगळ्या साधना केल्या, या सगळ्या अमरत्व शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं, त्यावेळेस त्या तथागत भगवान गौतम बुद्धांवरती काय कमी आघात झालेत म्हणायचे काय? हो, ज्या ज्या संतांनी समाजाला सुखी करण्याकरिता आपलं देह दान केलं ना, अहो, ज्या गुरुकुंज बिहारी जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या समाजाला अमर करण्याकरिता, ज्या समाजाला राष्ट्रसंतांसारख्या जीवन मुक्त नाही विदेहमुक्त संतानं ज्या वेळेस आनंदामृत दिलं ना, सज्जन हो, ज्या संतानं समाजाला आनंदामृत दिलं ना, त्याच संताला विषही पाजाया भ्याले नाही लोक. जाऊन वाचून पाच खंड जीवनवीच म्हणजे लक्षात येईल. ज्यानं अमृत पाजलं आनंदामृताच्या आनंदाचं अमृत ज्यानं पाजलं, त्याला सुद्धा काळकुट्ट विष पाजण्याकरता आमचा समाज प्रवृत्त झाला होता. इतकं दुःख त्यांना भोगावं लागलं, तरी सुद्धा त्या दुःखाला ते विचलित झाले नाही, तर त्याही दुःखातून सावरून त्यांनी आपल्याला आनंदाचं अमृत पाजलं. हा फरक आहे संतांमधला आणि तुमच्या आमच्यामधला. किती मोठी आपत्ती त्यांच्यावर, प्राणांतिक आपत्ती जरी आली तरी सुद्धा ते आघात जरी झाले तरी सुद्धा ते विचलित अशा पद्धतीचे होत नाहीत. हेच महाराजांना या ठिकाणी नेमकं सांगायचं आहे कि इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे, गर मौत भी हो आ गई, सुख दुःख हम में सम रहे. सुख दुःखाच्या ठिकाणी ते समता त्यांच्या ठिकाणी राहत असते. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संबंधानं भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म नामक ग्रंथामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे. मला काही सुतक नाही कोण्या धर्माच्या कोण्या पंथाच्या संताचं सांगितलं पाहिजे, कोणाचं सांगितलं नाही पाहिजे. सब संत जो मिले सब है मेरे. जे संत असतील ते सगळेच आमचे आहेत. आमच्या गावी प्रार्थना मंदिरं, तेथे सर्वची धर्मपंथांचा आदर, अशा पद्धतीची आमची धर्म. तथागत भगवान बुद्ध आठवले तर भगवान बुद्ध, कोणी धर्मपंथाचे संत आठवत, आम्हाला त्याची शिकाय घेऊन नाही. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. आत्म्याचं अमरत्व प्रतिपादित करत असताना किती सहज रीतीनं ते प्रतिपादित करतात. आणि ज्यांना त्यांनी त्या आत्म्याच्या अमरत्वाचं प्रतिपादन केलं ना, त्यांच्या ठिकाणी सुद्धा तो भाव किती सहज रीतीनं प्रतीत होतो वा त्यांच्या ठिकाणी सहज रीतीनं दृढ बनत असतो संतांनी उपदेश केल्यानंतर. याचं मला थोडंसं गमक तुमच्यासमोर सांगायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांकडे एक स्त्री आली रडत रडत, मग माझा मुलगा मरण पावला, त्याला जिवंत करून द्या. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हटले, मला काय हरकत नाही, परंतु माझी एक अट आहे. मी याला जिवंत करून देतो, परंतु माझी एक अट आहे. ती अट जर तू पूर्ण केली तर मी याला जिवंत करून देईन. और काय हरकत नाही. त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी तिला एक सांगितलं, माझी अट आहे म्हणे. कुठली अट आहे? म्हणजे गावामध्ये फिरायचं, प्रे तिथंच राहू दे माझ्याजवळ, गावामध्ये जा फिरायसाठी. आणि त्या गावामध्ये फिरायला जाऊन त्या ठिकाणून आशा घरून मूठभर मोहऱ्या आणून दे की ज्या घरचं आज तागात येत कोणीही सुद्धा मरण पावलेलं नाही. तेव्हा गेली, प्रत्येक घरी गेली आणि विचारायला लागली, अहो तुमच्या घरी कोणी मरण पावलेत का? म्हटले एवढ्यात तर नाही, पण आमच्या घरात अशा पद्धतीचा म्हातारा मरण पावला. अहो तुमच्या घरी कोणी मरण नाही, आता सध्या तर नाही, पण असं झालं. कुठं कुठं प्रत्येक घरी गेली तिथं कुठं ना कुठं कोणी ना कोणी मरण पावलेलं होतच. अर्थात या ठिकाणी अमरत पट्टा घेऊन एकही सुद्धा जीव जन्माला आलेला नाही. या ठिकाणी या लोकाचं नावच मृत्यू लोक आहे. इथं सतत कोणाचा ना कोणाचा मृत्यू चालत असतो आणि म्हणून याला मृत्यूलोक अशा पद्धतीचं म्हणतात. तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, हे लक्षात तिच्या आणून दिलं. लगेच तिनं आपलं दुःख व्यक्त करणं बंद करून टाकलं. कशाचा शोक करायचा? त्या ठिकाणी ममत्व असते.
आणखीन एक जगद्गुरू राष्ट्रसंतांच्या जीवनातला एक प्रसंग तुमच्यासमोर सांगतो आणि पुढे चालतो. आपला वेळ कमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे एक स्त्री आली होती. म्हणायला लागली, महाराज माझा मुलगा मरण पावला, मला खूप अशा पद्धतीचं दुःख, आत्यंतिक दुःख झालं आहे. ओ महाराज काहीतरी तुम्ही करा ना, तुम्ही संत आहे, ओ त्याला जिवंत करू शकत असाल तर करा ना. महाराज म्हटले की तू कशाला शोक करते. महाराजांनी तिला सांगितलं की हा जो मुलगा मरण पावलात ना, मागच्या जन्मात तुझा शत्रू होता आणि म्हणून तुझे लवकरच मरण पावलाय. असं सांगितल्याबरोबर त्या स्त्रीचं दुःख नष्टच होऊन गेलं. मला हा प्रसंग इथं बसत नाही, परंतु सांगावासा याच्यासाठी वाटला की आमच्या जे दुःख आहे ते दुःख कशामुळे आहे. ते दुःख याच्याचमुळे आहे की तो आपला असो की दुसऱ्याचा असो, त्या देहाच्या ठिकाणी आपण तादात्म्य धारण केला आहे, आपण त्याचा अभिमान माझं म्हणून धारण केलेला आहे, म्हणून आपल्याला त्याचं दुःख होतं. आणि अशा पद्धतीचं या देहाचं दुःख करू नका, अशा पद्धतीचा किंवा हा देह नश्वर आहे अशा पद्धतीचं जे मार्ग दाखवणारे गुरु संत साधू आहेत ना, ते आपल्याला मूर्ख वाटतात, ते आपल्याला चुकीचे वाटतात. आणि म्हणून मला एक प्रसंग, ज्यानं जग जिंकलं होतं असा जो सिकंदर होतात ना, त्या सिकंदराच्या दृष्टीनं मला एक बोलावंसं वाटते. का साधूनं काय केलं होतं की त्या सिकंदराला असं बोलले होते ते साधू की मुल्कगिरी में सिकंदर से हजारों मर मिट गए, अपने पर कब्जा न किया, क्या लिया खुद भी नहीं. त्या साधूनं जो बोध त्या ठिकाणी त्या सिकंदरला दिला होता आणि बोलला होता तो साधू की जोवर मृत्यू जिंकू शकत नाहीत ना, तोवर तू जिंकला नाही तर तू हारलेलाच आहेस, अशा पद्धतीचं मी समजतो. त्या साधूच्या बोलण्याचा त्या सिकंदराला अत्यंतिक राग आला होता आणि त्या ठिकाणी त्या सिकंदरानं त्या साधूला देहदंडाची शिक्षा सुनावली होती. त्या साधूनं मरत असताना सुद्धा आपलं मरण डोळ्यानं पाहत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं यत्किंचित दुःख व्यक्त केलं नाही, तर आनंदानं तो त्या ठिकाणी त्यानं मरण पत्करलं. आणि त्या ठिकाणी त्या साधूनं सांगितलं होतं की मी मरणाला कसपटासारखं समजतो म्हणे, मृत्यूला आम्ही हिंग लावून विचारत नाही म्हणे. हा जो मृत्यू आहे हा आमच्यासमोर काय भीत नसो आम्ही आपुल्या मरणा, अशा पद्धतीचे त्या साधूनं सांगितलं. पण सिकंदराला स्वतःच्या मरणाच्या वेळेस मात्र त्या साधूची आठवण झाली होती की एवढं सगळं मी जिंकलो पण माझं मरण मी जिंकू शकलो नाही. त्यावेळेस दुःख त्यानं व्यक्त केलं होतं, त्या महात्म्याचं स्मरण त्यानं केलं होतं आणि आपल्या साथीदारांना सांगितलं होतं की मला नेत असताना माझे जे मूठ आहेत ना बांधू नका, मोकळे ठेवा. समाजाला लक्षात आलं पाहिजे की कितीही जग जरी जिंकलं तरी मात्र जात असताना सोबत काही घेऊन जावं लागत नाही, हे त्या साधूच्या ठिकाणी त्यानं सांगितलं होतं. अर्थात आत्म्याचं अमरत्व घोषित करणारा जो साधू आहे तो साधू मेला त्यावेळेस तो सुखानं मेला, परंतु ज्यावेळेस तो सिकंदर जग जिंकणारा सिकंदर मेला त्यावेळेस तो दुःख व्यक्त करत मेला. आणि म्हणून आत्म्याचं अमरत्व घोषित करणारा साधू आणि स्वतःला आत्मस्वरूप समजणारा जो साधू आहे तो खऱ्या अर्थानं मृत्युंजय असतो. मला त्याही पुढे थोडं जाऊ द्या. अहो साधूच नाही, महाराजांनी नवे श्रीमद भगवद्गीतेसारख्या ग्रंथांनी सुद्धा साधूला जसा मोक्ष प्राप्त होतो, साधू जसा अमर होतोत ना स्वरूपाशी लीन झाल्यानंतर, तसाच अमृतो भवती अशा पद्धतीचं भक्तिसूत्र सांगते. त्यानुसार सज्जन हो, एक दुसराही वर्ग आहे जो अमर होत असतो. श्रीमद भगवद्गीता बोलते हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा तू भोक्ष्यसि मही. काय तुका म्हणे शूर दोहीकडे भला, मरणी मुक्त झाला जिता लाभ.
किंवा मेला तरी तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. या देशाची तुझवर कर्ज असे, ऋषी ऋण असे, अबे तरुण सोनी रक्त नवसळे, नवजवान तुझं म्हणावं कसे. या भजनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, जो देशासाठी सुद्धा आपलं देहदान, देहाला खतम करतो ना, या देशासाठी सुद्धा आपल्या देहाला संपवतो ना, देहासाठी सुद्धा, या देशासाठी सुद्धा जो आपलं जीवन गमावतो ना, मृत्यूला कवटाळतो ना, तोही सुद्धा अमर होत असतो. ज्यावेळेस आमच्या सीमेवरचे सैनिक मरतात ना, त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती जे हसू असते ना, की मी या माझ्या भारत मातेसाठी मरत आहोत, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याचं ते जे खरं मरण आहे ना, ते अमरत्वाची अनुभूती आहे. त्याची इच्छा मरताना सुद्धा हीच असते की पुन्हा पुन्हा जन्माशी यावे, मातृभूमीशी सुखी करावे. हीच त्याची त्या ठिकाणची इच्छा असते. आणि त्याला जाणीव असते, माझा आत्मा अमर आहे, मी पुन्हा या भारत मातेच्यासाठी जन्माला येणार. आठवण घ्या तुम्ही, हा आत्मा अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, नकले दैत्या पुनः शोचित वरुता. अशा पद्धतीचा जो आत्मा आहे ना, आमचा अमर आत्मा, हा आत्मा अमर आहे, अशा पद्धतीचा जो सिद्धांत श्रीमद भगवद्गीतेनं मांडलेला आहे, ती श्रीमद भगवद्गीता आपल्या हाताशी घेऊन आपल्याला फाशीची शिक्षा सुनावल्यावरही सुद्धा हसत हसत फाशीची शिक्षा भोगणारा भगतसिंग तुमच्या डोळ्यासमोर घ्या. तुम्हा आम्हाला जर साधी बिमारी झाली तर तुमचं वजन घटते हो, पण आमच्या या देशामधला 23 वर्षाचा तरुण वीर भगतसिंग ज्यावेळेस त्याला शिक्षा सुनावली जाते फाशीची, त्यावेळेस त्याचं वजन वाढतच जाते. त्याला विचारलं जातं की तुझं वजन कशाकरता वाढतंय, त्यावेळेस तू सांगतो की मी या देशासाठी मरतो आहोत ना, हेच माझ्याकरता आनंदाची गोष्ट आहे आणि त्या आनंदामुळे माझं वजन वाढत आहे. आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं की हरीच्या आनंदे निघती भक्ती, भक्ता निघती दोंदे. हरीच्या आनंदामुळे, तो आनंद आम्ही ग्रहण केल्यामुळे आमचं दोंद नाम पोट वाढलं आहे असं म्हणतात. त्या पद्धतीनं आमची अवस्था होत असते. वतन की अपने फना है बशर होते है, वे कभी मरते नहीं मर के अमर होते है, असं जे आझाद साऊनं म्हटलेलं आहे, त्या आझाद साऊच्या म्हणण्याचा मतितार्थच हाच आहे की इस गर मौत भी हो आ गई, सुख दुःख हम में सम रही. आठवा त्या भगतसिंगाला डोळ्यासमोर, आठवा त्या अमर आझाद सिंगला आपल्या डोळ्यासमोर, आठवा त्या बाबू गेनूला आपल्या डोळ्यासमोर, आठवा जे जे लोक या देशासाठी शहीद झाले असतील त्यांचं चित्र डोळ्यासमोर उभं करा. एक तुमच्या लक्षात सुख दुःख हम में सम रही आहे. कारण वास्तविक मरणाच्या, जिवंतपणी मरणाचा अभ्यास करणे, खऱ्या अर्थानं जिवंतपणी मरणाचा अभ्यास करणे, हा जो भाग आहे ना, हाच खऱ्या अर्थानं अमरत्वाचं प्रतिपादन करणार, अमरत्वाची सिद्धी करणार. आणि आमच्या संतांच्या जीवनात तोच भाव असतो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी जिवंतपणी माझ्या मृत्यूचा सोहळा पाला आणि तो अनुपम्य अशा पद्धतीचा झाला. आमचे संत तेच सांगतात. मरत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय, मरण माझे मरून गेले, मजला केले अमर, इतका आत्मविश्वास दाखवता जगद्गुरु तुकाराम. माझं मरण मरून गेलं आणि मला अमर करून गेलं, अशा पद्धतीची एक शुद्ध सात्विक अहंकार जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाणीतून बाहेर पडतो. शेवट तो माझा बहु गोड झाला, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग काय सांगून जातात तुमच्या ठिकाणी. लावोनी कोलीत माझा करतील घात, तरी मी भेट नाही म्हणतो, असा आमचा संत जगद्गुरु तुकाराम महाराज. काय त्यांचं वर्णन करावं. आणि म्हणून ही देह, आपण देह आहे हा भाव, किंवा
मी जीव आहो अशा पद्धतीचा जीवपणाचा त्याग करणे, देहपणाचा त्याग करणे, याचंच नाव खऱ्या अर्थानं मरण आहे. आणि ते मरण आमच्या साधू संतांनी जिवंतपणे भोगलेलं आहे. ऐसा मरना क्यों मरे, दिन में 100 बार, अशा आमच्या कबीर महाराजांचं मत आहे. आणि म्हणून संतांचं जे काम आहे ना, ते आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. अनुपम्य म्हणजे कसा? उपमा त्याला देता येत नाही असा अनुपम्य. उपम्य अनुनाम नाही, उपमा ज्याला उपमा देता येणार नाही असा तो सोहळा झाला. तो सोहळा त्याच सोहळ्यासारखा, जसं राम रावणाचं युद्ध कोणासारखं झालं? राम रावणाच्या युद्धासारखं. शब्दच नाही त्या ठिकाणी. त्याचनुसार तो झाला सोहळा अनुपम्य असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. जिवंतपणीच त्यांनी आपलं मरण अनुभवलं आहे आणि आनंदानं अनुभवलेला आहे. हा जो भाग आहे हाच जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी वर्णन केलं आहे की मरुनी जिवंत व्हावे, भलेपणी राहावे. आणि म्हणून तुकड्या दास म्हणे काही कीर्ती करा, संत पाय धरा जिते वाया. आम्हाला सुद्धा त्या संतांचे पाय, नाम संतांचे चरण, आणि संतांचे चरण म्हणजे त्यांचे वाक्य आमच्या हृदयामध्ये फिट्ट करून ठेवावे लागतील. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आमच्या ठिकाणी आत्म्याचं अमरत्व किंवा आमचं अखंड जिवंतत्व टिकून राहील. आणि म्हणून मृत्यू हा जो भाग आहे हाही सुद्धा मरणा एक खुशाली है, या पद्धतीनं आमच्या जीवनात आम्हाला अनुभवता यावा इतकी आमची तयारी व्हावी. परंतु मृत्यू तर दूरची गोष्ट आहे हो, पण त्याच्या आधी आमच्या ठिकाणी सुख दुःख हममे सम रहे, इथं तरी आम्ही आलो पाहिजे. हाच भाव राष्ट्रसंत प्रतीत करतात. परंतु तो भाव प्रतीत करण्याकरिता माझ्याजवळ आता वेळ शिल्लक राहिलेला नाही. आणि म्हणून जो पुढचा जो भाग आहे सुख दुःख हममे सम रहे, आणि त्या सुख दुःख हममे सम रहेच्या सोबत आपल्याला थांबावंही लागणार आहे. कारण आपलं जे प्रवचन आहे म्हणजे इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे, गर मौत भी हो आ गई सुख दुःख में सम रहे, या ठिकाणी जे आपण थांबायचं आहे. परंतु आपला जो काही भाग राहिला आहे या श्लोकामधला 5व्या श्लोकामधला, तो उद्या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये संपवणार आहोत आपण. आणि परवाच्या दिवशी 6व्या श्लोकामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. अशा पद्धतीचा एक भाग आहे. असो, आज रात्री आपण काही कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला नाही, त्याच्यामुळे आज आपण आपल्या पेजला सुद्धा आणि विश्रांती आहे. तद्वतच आपल्या या पेजसोबत मी एक विनंती करू इच्छितो सर्वांना, आपल्या या पेजसोबतच आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आमचे अमोलजी बांबल सर आहे, त्यांचं झाला नाही संत असा असं आमच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य संस्थेतून पेज चालू आहे. त्याच्यावरही सुद्धा दुपारी 4 ते 5, रात्री 8 ते 9 अशा पद्धतीचे काही कार्यक्रम होत असतात. त्याही पेजवरून होणाऱ्या कार्यक्रमांचा आपण सर्व मंडळींनी लाभ घ्यावा. एक आमच्या संत मोजरकर महाराज पेज आहे, त्यानंतर सत्यपाल महाराजांचं पेज आहे, तुषार भरपूर लोकांचे पेज चालू आहे. या सगळ्या पेजचं सद्विचार प्रवाह आहे. या सगळ्या पेजवरून जो काही भाव तुमच्यासमोर आमची प्रचारक मंडळी प्रगट करत आहेत, त्या सर्व पेजवरून चालणाऱ्या कार्यक्रमांचा आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार जसा घेता येईल तसा आस्वाद घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, अशी एक विनंती, एक सूचना करतो. कारण आज कोणतीच सूचना देण्याकरता नाही, म्हणून ही सूचना देतो. आणि याच ठिकाणी या आजच्या प्रवचनाला शांतीपाठाच्या माध्यमातून पूर्णविराम देतो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.
पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। जय गुरु।